सर्वांना जय भीम. महाराष्ट्र तुझ्या अस्मितेला काळे डाग लागले रे. महाराष्ट्रा तुझ्या अस्मितेला काळे डाग लागले रे. बीड नंतर पुन्हा जालन्यामध्ये असेच कृत्य घडले रे. बीड नंतर जालन्यामध्ये असेच कृत्य घडले रे. आजकाल इतक्या निर्भयपणे जे खून करणारे किंवा क्रूर लोक हे निर्भय झाले असं वाटायलंय. त्याच्यामध्ये भीतीच नाही असं झालंय. का? कारण की या लोकांना सत्ताधाऱ्याचा पाठिंबा मिळतो काय अशा पद्धतीने. मग एका व्यक्तीच्या जालन्यामध्ये पृष्ठभागामध्ये गरम सळ्या घालण्याचा प्रयत्न केला. त्याला गरम रॉड गरम करून त्याला चुटके देण्यात आले. खूप मारलं, जितकं मारलं की बेहोश होईपर्यंत मारलं. हा तुम्ही टाकून मी याला मी याचं टाकून दिला. नाही याला खूप टाकून दिलं. अक्का तो जाऊ थांब दर्शक. अक्का थांब. अप्पा अप्पा दर्शक काय असा प्रश्न होता. बघा हा व्हिडिओ. किती क्रूरता आहे माणसामध्ये. माणसालाच माणूस आता मारू लागलाय. माणसाचाच माणूस दुश्मन झालाय. अरे महाराष्ट्रा तुझ्या मातीमध्ये लाल रक्ताचा सडा होतोय. त्या रक्तामध्ये लोकशाहीचा बघ कसा अंत होतोय. त्या रक्तामध्ये लोकशाहीचा बघ कसा अंत होतोय. विसरून गेले आम्ही. विसरून गेलो आम्हीच या मातीतले का महान तत्वांना. संत फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजीच्या विचारांना. बळी पडत चाललो त्या मनुस्मृतीच्या तत्वाला. त्याच्या घोड्यावर स्वार बसून मनुस्मृती आली हो. जागे व्हा बहुजनांनो नाहीतर लोकशाही संपेल हो. जागे व्हा बहुजनांनो नाहीतर लोकशाही संपेल हो. थोडा विचार करा आणि मानवाला वाचवा हीच सर्व बहुजनांना विनंती. सर्वांना जय भीम.